श्रावणाचा खास दिवस असो किंवा एखादी निवांत संध्याकाळ असो, अशा वेळेस ही आळूवडीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान आणि खूप टेस्टी होते. तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धणे, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा बडीशेप आणि लसूण घालून जाडसर भरड करून घ्यायची. त्यानंतर एका भांड्यामध्ये 2 वाटी बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ, त्यामध्ये जे आपण भरड करून घेतली होती तो मसाला, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा सफेद तीळ, चवीनुसार मीठ आणि चिंचेचा कोळ घालायचा आणि मिश्रण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मिश्रण आपलं तयार करून घ्यायचं. इथे बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत. सुरीच्या साहाय्याने त्याचा मागचा जो देठ असतो तो काढून घ्यायचा. शिरा जाड असतील तर सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि त्यावर लाटणं फिरून घ्यायचं, जेणेकरून आळूवडी आपल्याला फोल्ड करताना छान फोल्ड होते. त्यानंतर जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं बेसनचं, ते व्यवस्थित पानाला लावून घ्यायचं. जाडही नाही लावायचं आणि अगदी पातळही नाही लावायचं. इथे बघू शकता उलटसुलट करून आपण व्यवस्थित अशी पानं अरेंज करून घेतलेली आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील अरेंज करून घ्या व्यवस्थित पानं आणि त्यानंतर अशा प्रकारे आळूवडीचा रोल तयार करून घ्या. घट्ट रोल तयार करून घ्यायचा, जेणेकरून तो सुटत नाहीत आणि त्याच्या मस्त अशा लेयर्स तयार होतात तळल्यानंतर. इथे बघू शकता आपला छान आळूवडीचा रोल तयार झालेला आहे. स्टीमरमध्ये आपण स्टीम करायला ठेवायचं आहे. माझ्याकडे स्टीमर नाही, त्यामुळे मी इथे कढईमध्ये एक जाळी ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि छान वाफवून घ्यायचं आहे 15 ते 20 मिनटं. 15 ते 20 मिनटानंतर आपली आळूवडी छान वाफवून होते. त्यानंतर थंड करून घ्यायची आणि मग अशा प्रकारे त्याला कट करून घ्यायचा आणि गरमागरम तेलमध्ये लो टू मीडियम फ्लेमवरती या आळूवड्या छान तळून घ्यायच्यात. मस्त क्रिस्पी अशा आळूवड्या तयार होतात. या श्रावण मसाला या आळूवडी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.